वारीतल्या अपघाताचा थरारक व्हिडिओ। मागून ट्रक आला, 3 महिलांना उडून गेला। वारीत लाखो वारकरी पंढरीकडे पायी चालत असतात। मजल दरमजल करत विठू नामाच्या भजनात दंग होतात। पंढरीच्या विठ्ठलाचं नाव मुखी घेत हाती टाळ मृदुंग घेऊन भक्तीत दंग झालेले असतात। यंदाही परंपरेप्रमाणे अशीच वारी निघाली। वारकरी आपल्या भक्तीत एकरस होऊन वारीत भजन गात चालत होते। मात्र मागून ट्रक आला आणि अनेक वारकऱ्यांना उडून गेला। या 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय, तर अनेक वारकरी यात जखमी झालेत। कालच्या या अपघाताचा अत्यंत भयानक असा व्हिडिओ समोर आलाय, ज्यात स्पष्ट दिसतंय वारकरी भजन गात पावलं पावलं पुढे सरकतायत। कुणालाही पुसटशी कल्पना नसताना एक ट्रक येतो आणि सर्वांना उडवून जातो। हे सगळं कॅमेऱ्यात कैद झालंय। हा व्हिडिओ पाहून सध्या संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय। पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहताय LS मराठी। पुणे जिल्ह्यातील सासवड जेजुरी पालखी मार्गावर बेलसर टोल नाक्याजवळ आषाढी वारी सोहळ्यादरम्यान एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली होती। जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड येथील 2 दिवसांचा सुखकर मुक्काम आटोपून जेजुरीच्या दिशेने प्रस्थान करत असताना सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण पालखी सोहळ्यावर आणि वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली। हा भीषण अपघात सासवड जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेनं साधारण 500 मीटर अंतरावर असलेल्या भोंगळेमळा परिसरातील हॉटेल शिवदीप लॉजिंग समोर घडलाय। आषाढी एकादशीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पायी पंढरपूरकडे जात आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत चालणाऱ्या विविध दिंड्या या मार्गावरून शिस्तीत पुढे सरकत होत्या। अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व वारकरी महिला या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज गावच्या दिंडीतील होत्या। हे वारकरी नेहमीप्रमाणे रस्त्याच्या एका बाजूनी माऊलींच्या भजनात दंग होऊन चालत असताना हा काळ बनून आलेला ट्रक त्यांच्या अंगावर धावून आला। अपघात घडवणारा ट्रक हा देखील याच वारी सोहळ्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखर बिसीकर यांच्या दिंडीचा मालवाहू ट्रक होता। हा ट्रक वारीतील भाविकांचं सामान आणि रेशनचं साहित्य वाहून नेत होता। हा ट्रक चालवणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध चालकाची प्रकृती गेल्या काही तासांपासून बरी नव्हती। त्याला तीव्र ताप आलेला असल्यानं त्याने प्रवासादरम्यान तापाच्या गोळ्या घेतल्या होत्या। या औषधांच्या प्रभावामुळे आणि थकव्यामुळे चालकाला गाडी चालवत असतानाच अचानक तीव्र गुंगी आली आणि त्याचा डोळा लागला। त्यामुळे त्याचा भरधाव ट्रकवरील ताबा पूर्णपणे सुटला आणि अनियंत्रित झालेला हा अवजड ट्रक रस्त्याच्या कडेनं पायी चालणाऱ्या 7 ते 8 महिला वारकऱ्यांच्या अंगावर थेट चढला। ट्रक अंगावर आल्याचं लक्षात येईपर्यंत वारकरी महिलांना बाजूला होण्याची कोणतीही संधी मिळाली नाही। ट्रकच्या भीषण धडकेमुळे अनेक महिला वारकरी हवेत उडून रस्त्यावर दूरवर फेकल्या गेल्या, तर काही जणी थेट चाकाखाली चिरडल्या गेल्या। अपघात इतका भयानक होता की त्यातील 3 महिलांचा घटनास्थळावरच दुर्दैवी वेदनादायक मृत्यू झाला। या अपघातात सांगलीच्या कसबेडिग्रज दिंडीतील इतर 4 ते 5 महिला गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांच्या शरीराला आणि डोक्याला गंभीर दुखापती झाल्या। अपघात घडताच परिसरात एकच गोंधळ आणि किंकाळ ऐकू येऊ लागले। वारीतील इतर सहकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा रुग्णवाहिकांसह तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक तरुण आणि इतर वारकऱ्यांच्या मदतीनं पोलिसांनी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या जखमी महिलांना तात्काळ वाहनात घालून जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालय आणि खासगी ICU रुग्णालयात उपचारासाठी हलवलं। जखमींपैकी काही महिलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे। पोलिसांनी तात्काळ अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून पालखी मार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले। या अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक घटनेची माहिती मिळताच राजकीय वर्तुळातूनही दुःख व्यक्त करण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांनी या अपघातातील मृतांच्या वारसांना शासनाच्या वतीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर केली आहे। तसेच अपघातातील सर्व जखमी वारकऱ्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असल्याचं सांगून प्रशासनाला जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा पुरवण्याचे निर्देश दिले। दुर्घटनेचं गांभीर्य ओळखून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपले इतर सर्व दौरे रद्द करून तात्काळ जेजुरी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली। त्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी वारकरी महिलांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना धीर दिलाय। डॉक्टरांशी चर्चा करून जखमींच्या प्रकृतीशी सविस्तर माहिती त्यांनी घेतली आणि गंभीर जखमी असलेल्या महिलांना आवश्यकतेनुसार पुण्यातील मोठ्या रुग्णालयात हलवण्याच्या बाबतच्या सूचना प्रशासनाला दिल्या। आज सकाळी जो महिला वारकऱ्यांचा अपघात झालेला आहे तो अतिशय वेदनादायी आणि दुःखदायक आहे। या अपघातामध्ये 3 स्त्रियांचा मृत्यू झालेला आहे। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि
खरोखरच मनाला धक्का देणारी घटना आहे. ह्याच्यामध्ये अजून 7 स्त्रिया जखमी आहेत. जखमींचा उपचार इथे चालू आहे 2 ठिकाणी. 2 जण काही ICU मध्ये आहेत, काही नॉर्मल आहेत. त्यामुळे उपचार अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आणि चांगल्या प्रकारे काळजी घेण्याची मी त्यांना सगळ्यांनाच प्रशासनातर्फे सूचना दिलेल्या आहेत. जे जखमी झाले किंवा जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून काय मदत करेल? आपल्याला माहिती आहे की मागे सुद्धा एक GR निघाला होता की वारकरी लोकांना, मृत व्यक्तींना 4 लाख रुपये आपण त्याच्यामध्ये जाहीर केलेले आहेत आणि जखमींचा खर्च सुद्धा त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे म्हणजे खूप क्रिटिकल असेल तर 74,000 रुपये वगैरे अशा प्रकारचे आपण खर्च देणार आहोत. त्यामुळे त्यांनाही आपण मोफत उपचार आणि खर्च त्यांच्यासाठी देणार आहोत शासनातर्फे. हायवे आपण पाहतोय पुणे पंढरपूर दिवे घाटाच्या खालचा भाग अजूनही पूर्ण झालेला नाही. वारी सासवडमध्ये यायला उशीर झाला. घाट रोड लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी सगळ्या लोकांना. नाही का तसे आदेश दिले होते आम्ही की लवकरात लवकर पूर्ण करा आणि तसं पूर्णही केलं होतं. पण लोकांचा ओसंडून वाहणारा जो सागर आहे त्याच्यामुळे अनेक अडथळे येत होते. मध्येच चुकून एखादं वाहन शिरल्यामुळे तसं ट्रॅफिक मला वाटतं त्याच्यामुळे वेळ झाला. यासोबतच आमदार रोहित पवार यांनीही या घटनेवर शोक व्यक्त करत वारीतील वाढत्या अपघातांवर चिंता व्यक्त केली आहे आणि प्रशासनानं वारकऱ्यांच्या सुरक्षेचे नियोजन अधिक कडक करावे अशी मागणी केली आहे. जेजुरी पोलिसांनी अपघात घडवणाऱ्या त्या 70 वर्षीय वृद्ध ट्रक चालकाला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. हा अपघात केवळ चालकाच्या प्रकृती अभावी झाला की वाहनात काही तांत्रिक बिघाड होता किंवा ट्रकचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या दुर्घटनेमुळे वारीच्या मार्गावरील वाहतूक नियोजन आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अत्यंत ऐरणीवर आला. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.